हॅलो. 28 सप्टेंबरला मी 25 वर्षांची पूर्ण होणार आहे आणि ना खूप आधीपासून मला एक 25वा बर्थडे बद्दल खूप फॅसिनेटिंग वाटायचं. त्यामागे बरेचसे कारण आहेत. एक जबाबदाऱ्या वाढतात, आपण मिड-20s पासून थोडंसं पुढे जातो, मोस्टली तरी लग्न होतात, त्यानंतर करिअरमध्ये आपण बऱ्यापैकी स्टेबल होतो आणि त्यामुळे खूप आधीपासून मी माझ्या 25वा बर्थडे बद्दल खूप एक्सायटेड होते. पण हे मागचं वर्ष माझं इतकं रोलर कोस्टर गेलेलं आहे, तुम्हाला सांगते. ह्या मागच्या पूर्ण एका वर्षात मी इतक्या काही गोष्टी शिकली आहे ज्या मी ह्याच्या आधी शिकलेच नव्हते. आणि मला असं वाटतं की जर मी आता 25 वर्षाच्या पूर्ण होणार आहे तर त्या गोष्टी मी तुम्हाला सांगायला हव्यात की मी कोणत्या गोष्टी शिकली आहे. सो मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा काही 8 गोष्टी सांगणार आहे ज्या मी 25व्या वर्षी शिकली आहे. एक एक करून बघूयात. पहिली गोष्ट आहे की प्रत्येक जण आपल्यासोबत कायमचा नसतो, तर लोक बदलतातच आणि लोक बदलतात हे आपण आपल्या डोक्यात फिट करून घ्यायला पाहिजे. कारण की जर आपण तो चेंज ऍक्सेप्ट नाही केला तर आपण इतकं काही सफर करतो, म्हणजे आपण स्वतःला त्रास करून घेतो, आपण ओव्हरथिंक करतो आणि कंटिन्युअसली आपण असा विचार करतो की माझ्यासोबतच असं का होत असेल. त्यामुळे सगळ्यात आधी हा चेंज ऍक्सेप्ट करायला शिकलंच पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरू करा. वेळ, नॉलेज, स्किल्स ह्या अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही स्वतःला वेळ देऊन शिकल्या पाहिजे. मी मागच्या पूर्ण वर्षभरात स्किल शिकली आहे, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट करायचं शिकली आहे आणि स्वतःवरती वेळ कसा खर्च करायचा हे शिकली आहे. आणि मी बऱ्याचदा असं होतं की मी फ्री बसलेली असते तरी सुद्धा मी लोकांचे प्लॅन्स कॅन्सल करते बिकॉज की मला स्वतःसोबत टाइम स्पेंड करायचा असतो. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे जी सगळे लोक तुम्हाला सांगतील. आय नो ही गोष्ट तशी ऐकायला फार सोपी वाटते आणि इम्प्लिमेंट करायला तेवढीच अवघड वाटते. ती म्हणजे की नाही म्हणणं शिकलं पाहिजे. मी तुम्हाला खरंच सांगतेय, मी आत्ताच जसं सांगितलं, मी इतक्या वेळेस फ्री बसलेले असते तरी सुद्धा मी लोकांना नाही म्हणते. कारण की प्रत्येक वेळेस तुम्ही त्यांच्यासाठी अवेलेबल राहायला शिकलात तर ते तुमची किंमत करत नाहीत. त्यामुळे आत्ताच ऐका, नाही म्हणणं ही कला शिका. तुम्ही जेवढं समोरच्या व्यक्तीला नाही म्हणाल, जेवढ्या बाउंड्रीज सेट कराल ना, तेवढं ती व्यक्ती त्याच्या लायकीत राहते, त्यांच्या अवकातीत राहते. चौथी गोष्ट म्हणजे की कंपॅरिझन करणं थांबवा. बघा, ह्या सोशल मीडियामुळे ना आपण इतकं कंटिन्युअसली कंपॅरिझन करतो. लोकांची लाईफ असेल, लोकांकडे असणारा पैसा असेल, त्यांची फॅमिली असेल, इतक्या सगळ्या गोष्टी आपण कम्पेअर करतो आणि ह्या कंपॅरिझन मध्ये आपण स्वतःला दुःखी करून घेतो. स्वतःकडे आपण लक्ष देत नाही किंवा मग माझ्याकडे इतकं सगळं का कमी आहे हे सगळं आपण स्वतःलाच विचारत बसतो. पाचवी गोष्ट म्हणजे की भरपूर पैसा कमवा. जी लोक तुम्हाला म्हणतात ना की पैसा सगळं काही नसतं, कधी लक्षात ठेवायचं, ती एकतर भिकारचोट असतात, नाही तर त्यांचा खिसा पैशाने गच्च भरलेला असतो. पण आपल्यासारखी जे मिडल क्लास लोक असतात ना, त्यांच्यासाठी आनंद हा पैशाने नक्कीच विकत घेता येतो. आज मी जेव्हा पैसे कमवते तेव्हा मी पुस्तकं विकत घेते, मी कपडे विकत घेते, मी अशा गोष्टी करते ज्याने मला आनंद मिळतो. मी आईवडिलांना पैसे पाठवते, आईला ट्रिपला पाठवते. त्यामुळे पैसे कमवायला शिका आणि पैसे हाताळायला सुद्धा शिका. सहावी गोष्ट अशी आहे की नात्यापेक्षा तुमचा मेंटल पीस जास्त महत्वाचा आहे. हे बघा, तुम्ही जर मेंटली स्टेबल नसाल, मेंटली काम नसाल तर तुम्ही त्या नात्यामध्ये 100% नाही देऊ शकत. माझं एक पर्सनल मत आहे, बघा तुम्हाला ते कितपत पटतं. तुमचा भाऊ असेल, बहीण असेल, आई वडील असतील, मित्र असेल, एखादा प्रेम करणारा तुमच्यावरती तुमचा बॉयफ्रेंड किंवा तुमचा नवरा असेल, ह्या अनेक नात्यांमध्ये तुमचं जर मेंटल पीस खराब होत असेल तर ते नातं कुठेतरी चुकतंय आणि तुम्हाला त्या नात्यातून कुठेतरी एक पाऊल मागे घ्यायला हवं, हे लक्षात घ्यायला हवं आणि त्याची समज आपल्याला यायला हवी. त्यानंतर सातवी गोष्ट म्हणजे आयुष्यात कधीच उशीर झालेला नसतो. मी माझं एक पर्सनल एक्झाम्पल देते. मी ग्रॅज्युएशन केलं, त्यानंतर मी प्रॅक्टिस केली आणि त्यानंतर मी कॉन्टेंट क्रिएशन सुरू केलं. मला जर असं वाटलं असतं की फार उशीर झालाय आणि आता नको कॉन्टेंट क्रिएशन सुरू करायला, तर तुम्हाला सांगते, माझ्या इंस्टाग्रामवरती 63,000 फॉलोअर्स झालेच नसते आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईपर्यंत नक्कीच 63चे बरेच पुढे गेलेले असणार आहेत. त्यामुळे मी सांगते म्हणून ऐका, मी कितीतरी लोकांना पाहिलंय अगदी त्यांच्या 50शीत असताना डिग्री घेताना. कधीच कोणत्याच गोष्टीला उशीर झालेला नसतो. आठवी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, जी मी आता शेवटची गोष्ट सांगणार आहे, की एकांत आणि एकटेपणा ह्यातला फरक ओळखायला शिका. मला एकांत फार जास्त आवडतो. मी माझ्या या छोट्याशा रूममध्ये माझं पुस्तक आणि माझा अद्रकवाला चहा सोबत मी दिवसभर घालवू शकते.
जस्ट बिकॉज की मी एकांतात आहे, मी एकटेपणात नाही आहे. जेव्हा आपण लोकांकडून अपेक्षा ठेवतो, लोक ती अपेक्षा पूर्ण करत नाहीत, लोक आपली साथ सोडून जातात, तेव्हा आपण एकटे पडतो. आणि जेव्हा आपण स्वतःला वेळ देतो, स्वतःसोबत वेळ घालवतो, स्वतःला समजून घेतो, तेव्हा आपण एकांत एन्जॉय करतो. सो ह्या 8 गोष्टी आहेत ज्या मी 25शीत शिकलेली आहे. ह्याचा नक्कीच पार्ट 2 मी लवकरच तुमच्या समोर घेऊन येणार आहे. तोपर्यंत माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ऑलमोस्ट आठवड्यातून 2 ते 3 व्हिडिओ ह्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत, जे तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी फार मदत करतील. तो माझा हा प्रामाणिक प्रयत्न मी तरी करतेय, तुमचा प्रामाणिक प्रयत्न तुम्हीही करा आणि ह्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. तोपर्यंत बाय.